सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी। विषय परिसर अभ्यास भाग 2। धडा 9। स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1। पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे 3 गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा। अ. दगडाची हत्यारे अश्मयुग। आ. तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग। इ. लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयुग। पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा। 1. तांबे 2. सोने 3. लोखंड। उत्तर 1. सोने 2. तांबे 3. लोखंड। आ. 1. ताम्रयुग 2. लोहयुग 3. अश्मयुग। उत्तर 1. अश्मयुग 2. ताम्रयुग 3. लोहयुग। 3. पुढील घटनांचे परिणाम लिहा। अ. तांबे या धातूचा शोध। उत्तर तांबे या धातूचा शोध लागल्यामुळे मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले। आ. चाकाचा शोध। उत्तर चाकाचा शोध लागल्यामुळे मातीची सुबक भांडी बनवता आली। तसेच वाहनासाठी चाकाचा उपयोग सुरू झाला। इ. लिपीचे ज्ञान। उत्तर लिपीचा शोध लागल्यामुळे कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य झाले। प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली। 4. टिपा लिहा। अ. धातूचा वापर। उत्तर युरोपमधील संग्रहालयांमध्ये जमा झालेल्या पुराणवस्तूंच्या संग्रहांचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉमसेन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली। त्यानुसार कालखंडांना अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे दिली। मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा वापर दागिने बनवण्यासाठी केला। सोने निसर्गतः अत्यंत नर्म असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे अवजारे बनवण्यासाठी करता येत नव्हता। त्यानंतर मानवाला तांबे या धातूचा शोध लागला। या काळात मानवाने तांब्यापासून मोठ्या प्रमाणावर हत्यारे व अवजारे बनवल्यामुळे ताम्रयुग असे म्हटले गेले। त्यानंतर मानवाने लोहयुगात मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर हत्यारांसाठी व अवजारांसाठी केला। आ. नागरी समाजव्यवस्था। उत्तर व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतींचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते। परंतु त्या नागरी संस्कृतींचा पाया नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता। कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या। श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले। अतिभव्य मंदिरे उभारल्या गेली। त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले। पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।